ऍक्सिडेंट मध्ये किती घेतले होते म्हटलं ऍक्सिडेंट मध्ये पोरं? फर्स्ट याच्यात घेतले 18. 18 आणि सेकंड ग्रुप मध्ये सेकंड मध्ये घेतले 7. 7. 7 का 9 घेतले 9. हो का एवढं कमी? हा. हा हा. आणि दुसऱ्या आणखीन एका बॅच मध्ये किती पोरं घेतले त्यानं? पहिलीची बॅच होती का? हा 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 हा. एक्सलंट मध्ये घेतले 18. हा सेकंड आणि excellent. थर्ड मिळून आणि एक्सलंट मिळून सगळे 65 घेतले. हा टोटल 65 घेतली. हा. अच्छा अच्छा. हा हा. आणि म्हणजे हा हा आणि 100 पोरं सोडत आहे ना? 100 पोरं सोडायचे. हा हा. अशा आणि प्रकारे. हा. ते लवकरच 8-9 वाजताच मध्ये बोलवायले. हो काय 8-9 हा. वाजताच घेऊन आले ग्राउंडच्या अंदर? हा म्हणजे पहिल्या दिवशी ना उशीर झाला होता त्याने. हो का? हा पहिले कसं ते रात्री 11 वाजता घेताय ग्राउंडच्या अंदर 10-11 गावात वाजता. 1 वाजता झालं रात्री. हो का 1 वाजता समजा. हो 12 वाजेपर्यंत चालू होऊन जात असन प्रोसेस. 1 वाजता ग्राउंड चालू होऊन जाते. म्हणजे लय फ्रेंडली घ्यायलेत मध्ये बघा. हो काय? नाही संभाजीनगर यावर म्हणलं तुम्हाला माहिती आहे ना कसं टफ हो करते. मैदान टॉप आहे ना. हा फक्त बाहेर स्ट्रिक आहे, मध्ये एकदम फ्रेंडली वातावरण. हा हा बरोबर आहे. हो. बाहेर म्हणजे ते पोरं कसे चंगळ्या करते का नाही? म्हणजे बाहेर बसू देईन जाऊ देईन. म्हणजे मी गेलतो का 3-4 वेळेस मला हाकलून दिलं. हो काय? म्हणजे तिथं राहूच देत नाही? नाही काय ते कसं ते तिथं पोरं चंगळ्या करते का नाही त्याच्यानं ते हाकलून देते. हा. आणि नेट आता बाहेरून बघता पण येत नाही. नेट लावली 5 फूट उंच. अरे बापा रे. हो ना पहिले तर त्या जंगलातून जाता येत आहे. हा ते जंगल टाईप झाडातून. हा आता तसं स्वागत नाही. हो का? अरे बापरे. मग तर हो ना कॅमेरावाल्याला पण दिसू देत नाही तिथं राहू देत नाही. लय स्ट्रिक केलंय. हो ना लय स्ट्रिक आहे ना. हो. 1 किलोमीटर अंतरापर्यंत पैरा येत आहे ना? एक अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर धरूनच चाला. अरे बापा रे. हो ना. आता नंतर ग्राउंड कोणतं आहे आता संभाजीनगर झाल्यावर? संभाजीनगर झाल्यावर आता यारो नागपूरचे पोरं तिथंच बोलावले ना मार्च महिन्यात. हा हा हा. हो यारो नागपूरवाला बस झालं मग. हो ते एरो नागपूरचं ग्राउंड होऊन पुन्हा ते वेटिंग लिस्ट लावली तेव्हा बी पोराचं ग्राउंड राहिलेले आता. हा जे वेटिंग वाले होते का नाही ते इथं संभाजीनगर मध्ये बोलावले त्याला. ते काय विषय झालता बरं? ते म्हणजे कसं काय त्यानं पहिले ग्राउंड घेऊन घेतलं. यारो नागपूरचा पहिले रिझल्ट लागला होता का नाही? तर जे पोरं पास झाले होते तर त्यांचं ग्राउंड त्यांनी घेऊन घेतलं. मेडिकल वगैरे सगळं होऊन गेलं. हो. आणि ते पोरं लागल्यानंतर त्यांनी वेटिंग लिस्ट उघडली. लागल्यानंतर वेटिंग लिस्ट उघडली. ते 3,500 पोरं आहेत. मग त्यांचं जे ग्राउंड आहे आता संभाजीनगर मध्ये चालू आहे बा ग्राउंड. हो. तर आता इथंच घेऊन घ्या ना यांचं पण ग्राउंड. हो. असं केलं आहे त्यांनी ती.